घटनातज्ञ आदरणीय माने साहेब आपल्यासोबत आहेत. साहेब काय सांगाल, उद्या उपवर्गीकरण हटाव महामोर्चाचं प्रचंड असं आयोजन करण्यात आलेलं आहे. आत्ताच आपली बैठक संपून पण आपण निघालेली आहात. सोबत आदरणीय माजी आमदार माने साहेब आहेत, नितीन भाऊ मोरे आहेत. घटनातज्ञ म्हणून आपण याकडे आता कसं पाहताय? उद्याच्या मुंबईतील सरकारच्या उपवर्गीकरणाच्या धोरणाच्या विरोधातला जो उद्या महामोर्चा आहे त्याच्या अंतिम नियोजनाची बैठक आज आंबेडकर भवनामध्ये सर्वांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली. उद्याचं संपूर्ण नियोजन झालेलं आहे. सरकारनं जे काही उपवर्गीकरणाचा घाट घालून SCमध्ये उपवर्गीकरणाच्या नावाखाली जातभिंती उभं करणं, परस्परामध्ये द्वेष आणि तिरस्कार उभं करणं, आरक्षणाच्या नावाखाली संपूर्ण SCची एकजूट तोडून फोडून टाकणं आणि आगामी फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या संघर्षाला कमजोर करणं, याच्या विरोधात उद्याचा हा प्रस्तावित मोर्चा आहे. उद्याचा मोर्चा हा सरकार विरोधातला आहे. तो काही कुठल्या समाज, व्यक्ती, जात समूहाच्या विरोधात नाही, तर फडणवीस सरकार, महाराष्ट्रातील BJP, शिवसेना आणि राष्ट्रवादीचं जे सरकार आहे ते जाणीवपूर्वक उपवर्गीकरणाचा अजेंडा आवश्यक नसताना, गरज नसताना राबवतंय. त्याचा धिक्कार म्हणून उद्याचा एल्गार मोर्चा. मोर्चाच्या पूर्वसंध्येला अनुसूचित जातीच्या 27 आमदारांनी या उपवर्गीकरणाला जो या पूर्वसंध्येला पाठिंबा दिला आहे, मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना तशा आशयाचं पत्र दिलं आहे. या घटनेकडे आपण कसं पाहतो? ही एक महाराष्ट्रासाठी एक अत्यंत चांगली बाब आहे की पहिल्यांदाच महाराष्ट्रातल्या 29 राखीव मतदारसंघातील आमदारापैकी जवळपास 27 आमदारांनी सह्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केलं आणि आपला उपवर्गीकरणाला विरोध जाहीर केलेला आहे. ती फार मोठी एक ऐतिहासिक घटना आहे. उद्या जेव्हा केव्हा विधानमंडळामध्ये या मुद्द्यावरती चर्चा होईल त्यावेळेला हेही आमदार एक निर्णायक भूमिका पार पडतील अशी आपण अपेक्षा करायला हरकत नाही. सर एक सेकंद, आपल्यासोबत चर्मकार समाजाचे, राष्ट्रीय चर्मकार समाजाचे नेते, राष्ट्रीय अध्यक्ष, माजी आमदार बाबूराव माने साहेब आपल्यासोबत आहेत. परवा दिवशी आम्ही या मिटिंगला होतो, तुम्ही नव्हता, परंतु त्या ठिकाणी एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की तुम्ही असाल, घोलप साहेब असतील, अजून एक कोणतरी चर्मकार समाजाचे नेते आहेत. या तिघांच्या वेगवेगळ्या संघटना 3 जरी असल्या तरी एकाच पत्रावर वर्गीकरणाच्या विषयावर आपण पाठिंबा दिलेला आहे. ही अत्यंत महत्त्वाची आणि लक्षवेधी अशी घटना आहे. आदरणीय बाबूराव माने साहेब, आपण काय सांगाल? हा जो उपवर्गीकरणाचा जो घाट सरकारने घातलेला आहे तो भविष्यातल्या आमच्या पिढ्या बर्बाद करण्याचा हा सगळा प्रकार आहे. आणि मग आम्ही जर वेळी सावध झालो नाही, एकत्र आलो नाही, तर मात्र आमच्या समाजातल्या भविष्यातल्या पिढीची फार म्हणजे वाट लागणार आहे. आणि म्हणून वेळ प्रसंग बघून आम्ही सगळेजण एकत्रित आलेलो आहोत आणि एकोप्यानं बौद्ध समाजाच्या खांद्याला खांदा लावून ही लढाई आम्ही लढतोय. आणि या लढाईमध्ये आम्हाला खात्री आहे की भविष्यामध्ये आम्हाला यश मिळेल आणि उपवर्गीकरण रद्द होईल. या अनुषंगाने जरी सरकारने आता नाही केलं तरीही उपवर्गीकरण रद्द करण्याच्या संदर्भातली लढाई ही भविष्यात सुद्धा आमच्या सगळ्यांकडून सुरू राहील आणि आम्ही त्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करत आहोत.